आफ्टरनून स्टुडंट. आपण पार्ट फर्स्टचा लेसन चालू करत आहोत. आपण पार्ट सेकंड मधले 2 लेसन पाहिलेले आहेत. आज पार्ट फर्स्टचा लेसन नंबर फर्स्ट, ग्रॅव्हिटेशन. व्हॉट यू मीन बाय ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट? एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावला तर त्याचा काय परिणाम होतो? काय होतो तर साईज, शेप चेंजेस, स्टार्ट मूविंग, स्टॉप मूविंग, डायरेक्शन चेंज, या सगळ्या गोष्टी या ऑब्जेक्टमध्ये ज्यावेळी आपण बल लावतो त्यावेळेस होत असतात. व्हॉट टाईप ऑफ अ फोर्स आर अवर फॅमिलियर विथ? कोणकोणते फोर्स आहेत इन फॅमिलियर? मॉस्क्युलर आहे, मेकॅनिकल आहे. आणि व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? ॲक्सेलरेट डेली आपण जे की आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टँडर्ड 9th मध्ये पण तुम्ही बघितलं असेल. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण, न्यूटन्सचे लॉ, हे सगळे या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये येतात. When we see in the previous standard that our gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. आपण मागच्या वर्षीच बघितलं आहे. पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही 2 बॉडीजमध्ये, खगोल वस्तूंमध्येही आपण प्रयुक्त झालेले पाहिले आहे. म्हणजेच बलाचा शोध लागला ते आपण जाणून घेतलंय. लेट्स लर्न फोर्स वॉज डिस्कवर्ड. बल म्हणजे काय हे कसं लागलं हे पाहणार आहोत. ग्रॅव्हिटेशन. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमिनन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. As this story goes, the discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertically. त्यांनी काय शोध लावला तर ते असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला आहे. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंद सरळ खालीच का पडतात? म्हणजे हे तुमचं ट्रीज आहे. या ट्रीवरती ट्रीमधून जे ॲपल पडणार आहे, फॉलिंग ॲपल, हे सगळं सरळ रेषेमध्येच खाली का पडणार आहे? Why do they not fly off in a horizontal direction? हे सफरचंद खाली पडल्यानंतर अशा तऱ्हेने ते हॉरिझॉन्टल का होत नाही? म्हणजे तिरफ्या रेषेमध्ये का जात नाही? After much thought, he come to the conclusion that the earth must be attracting the apples towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. बऱ्याच विचारांतात त्यांनी हा निष्कर्ष, हा कन्क्लुजन हे काढलं की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचत आहे, आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. म्हणजे काय आहे तर हे झाडाकडून पडणारं सफरचंद हे या अर्थवरती काय होतंय? आकर्षण होतंय, अट्रॅक्टिव्ह होतंय. अँड त्याची जी दिशा आहे, त्याचे जे फोर्स आहे, त्याची जी डायरेक्शन आहे ती काय आहे तर त्या ॲपलकडे आहे. The direction from the apple on the tree on the center of earth is the vertical direction at the position of apple and thus the apple falls vertically downward. म्हणजे झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही कशी आहे तर व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजे स्थितीजलंब, म्हणजे सरळ असल्याने सफरचंद झाडावरून व्हर्टिकल डाऊनवर्ड्समध्येच खाली पडत आहे. फिगर 1.1 म्हणजे ही ऑन द लेफ्ट शोज अन ॲपल ट्रीज ऑन द अर्थ. पृथ्वीवरील एका सफरचंदाचे झाड दाखवले आहे. द फोर्स ऑन अन ॲपल ऑन द ट्री is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of an apple to the surface of
अर्थ. म्हणजेच काय तर सफरचंदावरील बल हा पृथ्वीच्या दिशेने किंवा केंद्राच्या दिशेने असतो. म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागा म्हणजे हे सफरचंद इथं पडले हे पृथ्वीपासून काय आहे तर लांब असते. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. आकृतीत आपल्याला अर्थ आणि मून म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांमधील गुरुत्वाकर्षण बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवला आहे. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. आणि आकृतीतील अंतर हे प्रमाणानुसार दाखवलेले नाही. म्हणजे असू शकतं हे मून आहे हे अर्थ आहे असं अंतर आपल्याला पाहायला मिळेल. न्यूटन thought that if the force of gravitation acts on apples on the tree at different heights from the surface of the earth. न्यूटनने असा विचार केला की जर बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बरेच अधिक उंचीवर. Can it also act on object at even greater heights much further away from the earth, like for example the moon. म्हणजेच पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही बल तयार होते. तसेच कॅन इट ॲक्ट ऑन इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक अदर प्लॅनेट्स अँड सर. तसेच सर्व ग्रह सूर्य असेल किंवा इतर ग्रह अशा चंद्रहून अधिक दूरवरच्या खगोल वस्तूतही आपल्याला बल फोर्स पाहायला मिळतो. यूज ICT, collect videos, PPTs about the gravitational force of a different planet. विविध ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण बलाबद्दल आपण काय करणार आहोत माहिती मिळवणार आहोत. फोर्स अँड मोशन. व्हॉट इज मीन बाय फोर्स? फोर्स म्हणजे बल अँड मोशन म्हणजे गती. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर आपण काय करतो बल आवश्यक लावतो. हे आपण पाहिलं असेलच किंवा केलं असेल. म्हणजे an object continues to remain at rest or in state of uniform motion. म्हणजे काय होतं तर एखादं काम करण्यासाठी आपण ज्या फोर्स लावतो ते. व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या गतीविषयक असणारे 3 नियम कोणते कोणते रे? पहिला आहे अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट. ऑब्जेक्ट नेहमी रेस्ट असतो. ऑन इन अ साईट ऑफ अ युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये तो रेस्टमध्ये असतो, शांत असतो. अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. आणि तो कसा आहे अनबॅलन्स्ड फोर्स आहे. इंट्रोडक्शन्स टू सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट सर Isaac Newton 1642-1727 was one of the greatest scientists of recent times. सर आयझॅक न्यूटन हे काय आहेत तर आधुनिक काळातील अग्नीय शास्त्रज्ञ म्हणजे एक चांगले शास्त्रज्ञ म्हणून त्यांना मानले जाते. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन द बुक. आणि त्यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरण, गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत हा आपल्या प्रिन्सिपिया या नामांकन पुस्तकामध्ये त्यांनी मांडला. प्रिन्सिपिया हे एका मार्कासाठी रिकामी जागा सुद्धा येऊ शकते. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन्स. आणि या आधारे केपलर्सने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन म्हणजे त्या प्लॅनेटरी मोशनच्या ग्रहाची जी स्थिती असते त्याचा काय केला शोध लावून त्याचेही 3 नियम काढले. कोणी? केपलर्सने. However, the reason why planets move in the way described by Kepler's laws was not known.
परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण म्हणजे रिव्हॉल्व करतात, भ्रमण करतात, यामागील कारणांची काहीही जाण नव्हती. न्यूटन विथ हिज theory of gravity mathematically derived Kepler's law. न्यूटनने गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने काय केले, मॅथमॅटिकल पद्धतीने सिद्ध केले. In addition to these, Newton did ground-breaking work in several areas including light, heat, sound and mathematics. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता या आणि गणित या क्षेत्रांमध्येही काय केले, एक चांगली उल्लेखनीय ग्राउंड ब्रेकिंग एक उल्लेखनीय कामगिरी केली. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स आणि त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोधही लावला. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड हॅज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा त्यांनी गणितात आणि भौतिकशास्त्रातही काय केला, मोठ्या प्रमाणात उपयोग केला. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. न्यूटन हे एका दुर्बीण म्हणजे टेलिस्कोप, दुर्बीण, रिफ्लेक्टिंग म्हणजे त्याचा रिफ्लेक्ट करणारा जे दुर्बीण आहे कशी तयार करणे हे या आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी त्याचं काम पाहिलं. पुढचा पॉईंट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल म्हणजे त्याची जी सर्कल आहे, अभियांत्रिक, त्याला आपण अभिकेंद्रित बल हे काय आहे हे पाहणार आहोत. ट्राय दिस. टाय अ स्टोन ऑन द वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. Take the other end in our hand and rotate the string to the stone moves along a circle as shown in figure 1.2. ह्या चित्रामध्ये दाखवले तुम्हाला. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा आणि दोरीचे दुसरे टोक तुमच्या हातात धरून, म्हणजे हे तुमचं एक टोक आहे ते तुम्ही तुमच्या हातामध्ये धरले आणि हे काय आहे, आपलं सेकंड टोक आहे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. आणि जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल असं तो आपल्याला काय करायचं आहे, पकडायचा आहे. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग. आणि तो दगड तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात की नाही, कोणत्या दिशेने फिरत आहात हे बघणार आहेत. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन स्टोन. त्यानंतर त्याची दिशा कोणती आहे, हे बल न होण्यासाठी तुम्ही काय करा. As long as we are holding the string, we are pulling the stone towards us, that is towards the center of the circle and applying a force towards it. आपण काय करू, तर जोपर्यंत आपण दोरीला धरला आहे तोपर्यंत आपण काय करूया, as long as we are holding the string, जोपर्यंत आपण त्या दोरीला धरून ठेवतो, we are pulling the stone towards, तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे, that is toward the center of circles, म्हणजेच काय करायचं, तर हा सेंटर जो आहे या सेंटरकडे काय करायचं, त्या दोरीला खेचायचं, ओढून घ्यायचंय. the force stops acting if we realize the string. in this case the stone will fly off along a straight line which is a tangent to the circle at the position of the stone. म्हणजेच आपल्याला यावरून काय लक्षात येते की अर्थात दगडावर आपण जो बल लावणार आहोत आणि आपण दोरी सोडून दिली तर त्या दगडावर लावलेला बलही काय होईल, नाहीसा होईल. आणि त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या जी, हे म्हणजे तुमचा हा दगड आहे, हा फिरणारा गोल दगड, तो काय होईल, दिशेने दगड फेकला जातो. कारण त्या क्षणी त्या दिशा, वेगाची दिशा असते. 1.2 बी मध्ये आपल्याला हे पाहायला मिळाले. बघा कशी असते, वेगवेगळी असते. म्हणजे हा तुमचा काय होता,
एक नंबरचा दगड होता, इथं तुम्ही दगड होता आणि इथं तुम्ही काय धरलेला, हातामध्ये दोरा. जर तो हातामधला दोरा सोडला तर तो पुन्हा आहेच त्या स्थितीमध्ये जाऊन तो काय होतो, सर्क्युलेट होत असतो. You may recall that we have performed a similar activities previously in which a 5 rupees coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. यापूर्वी आपण असेच एक कृती केली होती जी तुम्हाला माहिती असेल. त्यात एक गोल फिरणाऱ्या व्यक्ती चक्रावरती आपण 5 रुपयांचं नाणं दिशेने फेकले, म्हणजे एका दिशेने फेकत होतो आणि वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल लावला जातो. या बलासच आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. A force act on any object moving along a circle and it is directed towards the center of the scale. This is called as a centripetal force. म्हणजेच काय तर अभिकेंद्रित बल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही बलावर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने, म्हणजे हा तुमचा काय आहे, सर्कल आहे आणि या सर्कल वरती तुम्हाला जो तुमचा सेंटर आहे त्या सेंटर पासून या सर्कलवर लावलेला जो तुमचा फोर्स आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग, म्हणजेच काय तर त्याचा जो मेन पार्ट आहे सेंट्रल तो, दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजेच या बलामुळे वस्तू काय होते, केंद्राकडे जाण्यास, म्हणजे हा तुमचा जो मध्य आहे त्याच्याकडे येण्यास तयार असते, प्रवृत्त होत असते. यू नो दॅट द मून विच इज द नॅशनल सॅटेलाइट of the earth goes round it in a definite orbit. पृथ्वीवरील जे नैसर्गिक उपग्रह आपल्याला पाहायला मिळाले, जसं की चंद्र हा एका विशिष्ट कक्षेत काय करत असतो, पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो किंवा परिभ्रमण करतो. ते तुम्ही याला माहितीच आहे, आपण हे बघितले. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड constantly changes during this motion. म्हणजेच काय तर द डायरेक्शन, त्याची दिशा अर्थात वेग हा काय असतो, सारखा बदलत असतो. कॉन्स्टंटली चेंज ड्युरिंग दिस मोशन, प्रत्येक वेळी तो काय असतो, बदलत असतो. डू यू थिंक सम फोर्स इज अ कंटिन्युअसली ॲक्टिंग ऑन द मून. मग त्यावर काही बल सतत तयार होत असतात. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ द फोर्स, हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच अ फोर्स ॲक्टेड ऑन इट. म्हणजे काय तर जो बल, आपण बलाची दिशा कोणती आहे, जर असे बल नसते तर चंद्राची, मूनची गती कशी झाली असती आणि आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सुद्धा सूर्याभोवती रोटेशन, परिभ्रमण करू शकले असते का. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन, इज अ सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम, व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन. त्यावर असे कोणकोणते बल आपण लावतो आणि त्याची दिशाही कोणती असते. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी, example and equations it in a clear that for the moon to, it is clear that for the moon to go around the earth there must be a force which is extracted on the moon, and this force must be excreted by the earth which attracts the moon towards itself. Similarly the sun must be acting the planets including the earth towards itself. आता काय सांगितलंय त्यांनी बघा, आपण बघितलं, आपल्याला प्रश्न किंवा उत्तर विचारली गेल्यास आपल्याला लक्षात येतं की फॉर द मून म्हणजे चंद्राच्या पृथ्वीभोवती त्याच्या ज्या कक्षेत, अराउंड द अर्थ कक्षेत काय आहे,
फिरत ठेवण्यासाठी त्यावर आपण काय करतो तर फोर्स अटॅक करतो. फॉर द मून टू ग्रो अराउंड द अर्थ, पृथ्वीभोवती फिरण्यासाठी चंद्रावर आपण काय प्रवृत्त करतो, फोर्स, बल करतो. तसेच हे बल पृथ्वीचं प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित, म्हणजे बल काय करते, पृथ्वी फिरत ठेवतं आणि मूनला काय करते, स्वतःकडे आकर्षित, स्वतःकडे खेचलं जाते, घेतंय. त्याचप्रमाणे सन मस्ट बी दी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट, सन काय करतंय, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना काय करतो तर स्वतःकडे खेचत असतो. म्हणजेच काय तर व्हॉट इज मीन बाय अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आहे, फोर्स ॲक्ट ऑन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे जी त्याची जागा आहे, जे सेंटर आहे, वर्तुळाकार कक्षेत फिरणारी कोणतीही वस्तू ही वर्तुळ केंद्राच्या काय असते, दिशेने बल, फोर्स प्रयुक्त करत असते. दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स. आपण काय बघितलं, आयझॅक न्यूटन्सनी ह्याचा शोध लावला. त्यामध्ये त्यांनी जे ग्रॅव्हिटेशन सांगितलं, गुरुत्वाकर्षण बल, फोर्स आणि मोशन जे सांगितले ते कसे आहेत हे आपण हे पाहिलं. पुढचा पॉइंट आहे आपला केपलर्स लॉ. केपलर्स लॉ हा या न्यूटन्स नंतरचा लॉ आहे. Planetary motion had been observed by astronomers since ancient times, म्हणजे काय तर प्राचीन काळापासून जो मानव ग्रह आहे आपला, त्यांच्या स्थितीचे निरीक्षण करता आले आहे. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन वेअर मेड विथ अ नेकेड आई, आणि गॅलिलिओ या शास्त्रज्ञांनी आधीही निरीक्षण केवळ डोळ्यांनी केलं जात होतं. आता by the 16th century a lot of data were available about planetary positions and motion. पण आता 16व्या शतकामध्ये ग्रहांची स्थिती आणि गतीविषयीची बरीच माहिती आता काय होऊ लागली, उपलब्ध होऊ लागली. हॉन्स केपलर, इथं JO आहे पण त्यांना योहान्स, त्यांना काय म्हणतात, योहान्स, काय म्हणतात, योहान्स, जोहान्स म्हणाल तुम्ही, योहान्स या शास्त्रज्ञ केपलर स्टडी दिस डाटा, त्यांनी हा केपलर्सचा डाटा शोधून काढलाय. ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलोइंग सेंटर्स लॉ, त्यांनी काय केले, ही माहिती उपलब्ध केली. त्यांना आढळून आले की ग्रहाची गती ही काही विशिष्ट नियम आहेत, त्यांना काही विशिष्ट नियम आहेत. प्लॅनेटरी मोशन म्हणजे ग्रहांची स्थिती. These are known as a Kepler's law which are in given below. हे केपलर्सचे गतीविषयीचे 3 नियम आहेत. आता डू यू नो, हा पुढचा जो पॉइंट आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया. केपलर्स लॉ, त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ, युनिफॉर्म अँड सर्क्युलर मोशन, हे जे काही पॉइंट आहेत हे आपण पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत तुम्ही व्हॉट इज मीन बाय centripetal force, what is mean by gravitation, what is mean by force and motion, आणि लास्टचा प्रश्न असेल राईट दी केपलर्स डेफिनेशन, काय आहे, कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलंय, हे सगळे क्वेश्चन तुम्ही लिहिणार आहात. व्यवस्थित लेसन वाचा, नोट्स मी यातूनच देईन पुस्तकातून, त्या तुम्ही व्यवस्थित, मी ज्यावेळी व्हिडिओ तुम्ही पाहतात हे त्यावेळेस तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट वाटतात ते तुम्ही लिहून घेत चला. राहिलेला पार्ट आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.